उद्धव ठाकरेंकडे किती शिवसेना उरली आहे भाजपने स्पष्ट सांगितलं। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत। तेथून त्यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। भाजप फक्त आश्वासनांची खैरात करतं असा घणाघात करून थापांची बरसात खूप झाली, अबकी बार भाजप तडीपार असा निशाणा ठाकरेंनी केला। दरम्यान फडणवीस यांच्यावर केलेल्या टिप्पणी भाजपच्या चांगली जिवारी लागल्याचं दिसून येत आहे। त्याच भाजपनं सडेतोड उत्तर दिले। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा पाव उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला। तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून फडणवीसांना चांगलंच सुनावलंय। या टीकेला आता भाजपनं आपल्या सोशल मीडियावरून चोख प्रत्युत्तर दिलंय। सत्तेसाठी तुम्ही सोनिया गांधींपुढे झुकला। आता निवडणुका तोंडावर असताना ठाकरेंना आता कोकणची आठवण झाली। उद्धव ठाकरेंकडे आता पाऊस येणंही उरलेलं नाही अशी सडकून टीका भाजपने केली। मुख्यमंत्री असताना कोकणातील मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना निवडणुका तोंडावर असताना कोकणाची आठवण झाली। उद्धव ठाकरे, तुम्ही फक्त भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, प्रत्यक्ष कृतीत मात्र तुम्हाला औरंगजेबावरचं प्रेम दिसून येतं। भाजपचे सुरुवातीपासून भगव्यावर प्रेम आहे आणि कायम राहणार। सत्तेसाठी सोनिया सेनेपुढे गुडघे टेकून भगव्याला छेद देण्याचं माप कुणी केलं हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे असा घणाघातही भाजपने केला। देवेंद्र फडणवीसांना पाव मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंनी हिणवलं होतं, त्याला उत्तर देताना भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। देवेंद्र फडणवीसांवर पाव उपमुख्यमंत्री म्हणून टीका करण्याआधी तुमच्या शिल्लक सेनेची काय अवस्था झाली ते बघा। सच्च्या शिवसैनिकानं तुमची साथ कधीच सोडले, आता तुमच्याकडे पाऊस येणंही उरलेलं नाही असं सडेतोड प्रत्युत्तर देत भाजपने ठाकरेंचा समाचार घेतला।